नमस्कार, मी भारती. माझ्या या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी मागे एक व्हिडिओ अपलोड केलेला की ज्याच्यामध्ये मी लावणीचा काष्टा कसा दाखवायचा हे मी दाखवलेलं. पण मला एक दोघींचे कमेंट्स अशा आल्या की ताई साडी खूप छान आहे, पण हा व्हिडिओ थोडासा लांबून शूट करून आम्हाला पुन्हा एकदा दाखवता का, की जेणेकरून आम्हाला एकदम व्यवस्थित दिसेल. मुळात हा एवढा क्लोजअप मध्ये मी शूट का केला, कारण खूप बारीक बारीक पॉइंट्स आहेत की जे क्लिअरली तुम्हाला दिसाव्यात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते समजावेत, लक्षात येतील की आपल्याला कुठे पिना लावायच्यात आणि कुठं पॅक करायचंय. तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात याव्यात म्हणून मी तो व्हिडिओ इतक्या जवळून शूट केलेला. तर आधीचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ कम्पेअर करून सुद्धा तुम्ही पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला डीप मध्ये लक्षात येईल. त्यातूनही जर का तुम्हाला काही अडचणी आल्याच, नाही समजलं तुम्हाला किंवा साडी, कारण हा लावणीचा काष्टा थोडासा सराव होईपर्यंत अवघड वाटणारी गोष्ट आहे, कारण खूप ठिकाणी त्याला पिना कराव्या लागतात किंवा दोऱ्यानं शिवावं लागतं. तर जे सुरुवात करतात, सुरुवातीलाच नेसतात, तर त्यांनी दोऱ्यानं शिवू नका, कारण पुन्हा ते दोरे शोधून तोडायला साडी त्याच्यात खराब होऊ शकते. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही सेफ्टी पिनच वापरा आणि त्यानंतरच तुम्ही हा काष्टा नेसू शकता. तर हा व्हिडिओ नक्की पहा, शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आधीच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारा रिस्पॉन्स दिलेला आहे, खूप जास्त रिस्पॉन्स मिळालेला आहे, खूप सारा प्रेम मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हा काष्टा नेसण्यासाठी तुम्हाला साडी ही नऊवारीच असावी लागते आणि त्याची उंची ही 43 ते 46 इंचाची असावी लागते. सहावारी साडीचा काष्टा हा येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला नऊवारी साडी घ्यावी लागेल. सगळ्यात अगोदर नेसत्या पडण्याचा मी एक गाठ मारून घेतलेली आहे. गाठच मारायची, कुठेही खोचायचं नाही, याने काष्टा एकदम फिटिंगला बसतो. त्यानंतर नेसत्या पडण्याचं जे शेवटचं टोक आहे ते हातात पकडून दोन पायाच्या मध्ये घेऊन हे पाठीमागे खेचून घ्यायचं. इतकं टाईट खेचून घ्यायचं की पुढचा जो भाग आहे, म्हणजे काष्टा जो तयार होतो छोटा, तर तो गुडघ्याच्या वरपर्यंत गेला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल काष्टा तर पूर्ण वरती गेला आणि मग पुढे घोळ कसा येणार, तर काष्टा ऍक्च्युअल मध्ये आपला पुढे तयार होणार आहे. हा फक्त आपण हा पायात येऊ नये, पायात अडकल्यासारखं होऊ नये म्हणून आपल्याला हा पूर्णपणे खेचून अगदी गुडघ्याच्या वर जाईपर्यंत हा नेसतापणा खोचून द्यायचा आहे. त्यानंतर इथे जो घोळ तयार झालेला आहे तो व्यवस्थित प्लेन करायचा आणि नंतर आता आपल्याला काष्टा घालायला सुरुवात करायची. त्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की सगळ्यात आधी पदराची लेंथ मोजून घ्यायची. नऊवारी साडी ही जी लावणीची नऊवारी साडी आहे तर तिचा पदराचा घोळ हा मोठा असतो. पदराची जी लेंथ असते तर ती मोठी असते, त्यामुळे आपल्याला पदराची जी उंची आहे, हाईट जी आहे, तर ती टाचेपर्यंत घ्यायची. त्यानंतर वरची जी किनार आहे तिला एक आपल्याला साधी पिन लावायची, जेणेकरून आपण जी हाईट घेतलेली आहे पदराची तर ती डिस्टर्ब होऊ नये किंवा बिघडू नये म्हणून टाचेपर्यंतच त्याची हाईट घ्यायची. कारण जेव्हा आपण नंतर पिनअप करणार आहोत तेव्हा पदराचा स्लोप तयार होतो आणि पदर हा थोडासा आखूड होतो. त्यानंतर वरचा जो पट्टा असतो साडीचा तर त्याचा व्यवस्थित भाग पुढे खेचून घेऊन पोटाला असा पट्टा आला पाहिजे अशा पद्धतीने घ्यायचं. याने काय होतं, साडीचा जो शेप आहे तो एकदम छान दिसतो, म्हणजे आपला जो बांधा आहे तो एकदम सुटेबल वाटतो नऊवारी साडीसाठी. त्यानंतर काय करायचं, पदराचा जो खालचा पट्टा आहे तो गुडघ्याच्या खाली यायला पाहिजे असा आपल्याला अंदाज घेऊन तो सेट करायचा, म्हणजे घोळ सोडायचा तिथपर्यंत. आता आपल्याला प्लेट्स पाडायच्यात. तर याच्यासाठी काय करायचं, आपल्या कोपऱ्यापर्यंतच्या हाईट, हाताचा जो कोपरा आहे तर त्याच्या हाईटनुसार एक भाग पट्ट्याचा मोकळा सोडायचा, म्हणजे साडीचा, आणि त्यानंतर उरलेल्या भागाच्या प्लीट्स पाडायच्या. प्लीट्स ह्या खूप जास्त जाड नसल्या पाहिजेत, म्हणजे मोठ्या नसल्या पाहिजेत किंवा छोट्याही नसल्या पाहिजेत, एकसारख्या समान आकारामध्ये प्लीट्स पाडून घ्यायच्या. आता हा जो रिकामा सोडलेला भाग होता तर तो काय करायचा, डाव्या हातामध्ये पकडायचा, म्हणजे उजव्या हातामध्ये प्लीट्स पकडायच्या आणि डाव्या हातामध्ये तो रिकामा सोडलेला भाग घेऊन त्या प्लीट्सला पूर्णपणे राऊंड करायचं. आता असं का करायचं, कारण याच्या ज्या प्लीट्स असतात, याच्या ज्या मिऱ्या असतात तर त्या खूप जास्त येतात. डायरेक्ट जर खोचलं तर पोटाला फुगीरपणा दिसतो, तर हा फुगीरपणा येऊ नये म्हणून त्याला पिळा घालायचा. नुसताच जर पिळा घातला तर तो व्यवस्थित सेट होत नाही, त्यानं सुद्धा फुगाच दिसतो. म्हणून या प्रकारे आपल्याला पिळा घालून खोचून द्यायच्यात मिऱ्या.
याच्यामुळे होतं काय, पुढे पोटाला फुगीरपणा दिसत नाही, शिवाय काष्टा एकदम टाईट फिटिंगला बसतो. आता आपला मोटोच काय आहे की शिवल्यासारखा काष्टा आपल्याला नेसायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्या दोन्हीही पायांना एकदम टाईट फिटिंग दिसतं. आता बघू शकता व्हिडिओमध्ये, आत्ताच अजून मी काष्टा सुद्धा पूर्ण केलेला नाहीये, तरी सुद्धा दोन्हीही बाजूला पूर्णपणे फिटिंग तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, काष्टा ओझरता तयार करून घ्यायचा. आता बघू शकता किती छान असा बांधा दिसतोय. म्हणजे तुम्हाला पोट जरी असलं तरी अशा पद्धतीने जर का तुम्ही प्लीट्स केल्या तर तुमचं पोट सुद्धा झाकून जातं. आता आपल्याला काष्टा सेट करायचा, म्हणजे काष्ट्याची जी हाईट आहे तर ती आपल्याला मेजर करायची. तर त्याच्यासाठी काय करायचं, पदराच्या साईडचा जो भाग आहे तो थोडासा जास्त ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूचा म्हणजे उजव्या पायाकडचा जो भाग आहे तर तो कमी ठेवायचा. याने होतं काय की जो घोळ आपल्याला तयार करायचा आहे तर तो व्यवस्थित होतो. म्हणजे पदराचा सुद्धा घोळ आपल्याला आणायचा आहे आणि काष्ट्याचा सुद्धा घोळ आणायचा आहे. अशा हिशोबाने आपल्याला ते घ्यायचं आहे. म्हणजे कमी जास्त समान अंतरावरती कधीही काष्टा नेसायला जायचं नाही. तर आता आपल्याला काय करायचं, पदराची जी बाजू आहे ती अशी पूर्णपणे खेचून घ्यायची, कारण आपल्याला गुडघ्याच्या खालून घोळ आला पाहिजे. आणि नंतर हे ओझरतं खोचून द्यायचं, कारण अजून आपल्याला पिनअप करायचंय. तर आधी आपल्याला पदर सेट करायचा आणि त्यानंतर काष्टा सेट करायचा. त्यामुळे आता आपण खोचून दिल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, पदर सेट करणार आहोत. आता पदर सेट करताना काय लक्षात ठेवायचं की गुडघ्याच्या खालून घोळ आला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, हातावरती असा, ज्या हातावरती आपण पदर घेतलाय तो हात असा एका सरळ रेषेत घ्यायचा, जेणेकरून त्याचा स्लोप तयार होईल आणि त्या अंतरावरून अशा छोट्या छोट्या प्लीट्स पाडायच्या आणि पिनअप करून द्यायचं. त्यानंतर पुढच्या सगळ्या प्लीट्स एका साईडला घेऊन पदराच्या आपल्या ब्लाऊजची जी कटोरी असते त्या साईडला पिन करायचं. त्यानंतर आता आपण काष्टा सेट करूयात. आता काष्टा सेट करताना काय करायचं की मधला जो भाग आहे मिऱ्यांच्या मधला तो पूर्णपणे खेचून घ्यायचा आणि मग त्यांना साईडला छोट्या छोट्या प्लीट करून खोचून द्यायच्या. आता आपल्याला जो पुढे घोळ तयार झालेला आहे तर तो पूर्णपणे हाईड करायचा आहे, पूर्णपणे लपवायचा. त्याच्यासाठी काय करायचं, पाठीमागची जी छोटी किनार तयार झालेली आहे तर ती काष्ट्याच्या किनारीच्या आतल्या पोकळ बाजूला पूर्णपणे खोचून पुढचा घोळ हा कमी करायचा. याने काय होईल, घोळ पूर्णपणे झाकला जाईल आणि तो बाहेर येऊ नये म्हणून, तो सटकू नये म्हणून काय करायचं की मध्ये जो लेअर तयार झालेली आहे तर ती पूर्णपणे हातात पकडून पुढच्या साईडला जिथे आपला काष्टा पूर्णपणे फिटिंग झालेला आहे तर तिथे पिनअप लावायचं. वरती एक पिन लावायची आणि खाली टाचेजवळ एक पिन लावायची. आता बघू शकता तुम्ही कसा पायाला घोळ तयार झालेला आहे. आता दुसऱ्याही बाजूला सेम त्याच प्रकारे घोळ पूर्णपणे हाईड करायचा आहे. आता माझा गडबडीत हा व्हिडिओ शूट झाल्यामुळे माझा दुसऱ्या पायाचा जो घोळ आहे तो थोडासा कमी आलेला आहे. तर काही हरकत नाही, तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता, तिथे मी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता हा जो वरती केलेला घोळ आहे तो मी थोडासा सैल केला. चला, आपला हा काष्टा पूर्णपणे तयार झालेला आहे. दिसतोय की नाही शिवल्यासारखा एकदम परफेक्ट लावणीचा काष्टा. तर हा काष्टा तुम्ही नक्की ट्राय करा. भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात. बाय बाय.